हा मेदू वडा वरून एकदम खमंग, क्रिस्पी आणि आतून मऊसूत होतो. आज आपण नुसती उडीद डाळ न वापरता यामध्ये एक खास सिक्रेट साहित्य घालणार आहोत. त्यामुळे मेदू वडा तासनतास ठेवले तरी तसेच राहतात आणि चव तर जबरदस्त. मेदू वडासोबत आज आपण टेस्टी अशी नारळाची चटणी पाहणार आहोत. त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्याला प्रमाणासाठी एक भांडं घ्यायचं आहे. किचनमधलं कुठलाही भांडा प्रमाणासाठी घ्या. तर इथे प्रमाणासाठी एक वाटी घेतली आहे आणि या वाटीने 2 वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. इथे 2 वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि यामध्ये अर्धी वाटी तांदूळ घालायचा आहे. तांदळामुळे वडे छान क्रिस्पी होतात. याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे, याच डाळीमध्ये घालायचं आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून हे धुतलेले डाळ आणि तांदूळ आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी मला मेदू वडा बनवायचे, त्यामुळे मी हे रात्रीच भिजत घालत आहे. इथे ही डाळ आणि तांदूळ मी 2 पाण्याने धुवून घेतला आहे आणि यामध्ये पुरेसं पाणी घालून झाकून रात्रभर आपण हे ठेवणार आहोत. सकाळी उठल्यावर याच्यामधलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे. या डाळीमधलं पाणी सगळं निथळून घेत आहे आणि ही डाळ आता मिक्सरमधून बारीक अशी फिरून घ्यायची आहे. तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. या भांड्यामध्ये 2च पळी डाळ घालायची आहे आणि फिरून घ्यायचं आहे. आपण यामध्ये पाणी घालणार नाही, त्यामुळे थोडंच डाळ घाला आणि फिरून घ्या. यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, त्यामुळे मेदू वडा चवीला अप्रतिम होतात. तर याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता, थोडं डाळ घालून आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर इथे आपली सगळी डाळ वाटून झाली आहे. हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर ओवा घालायचा आहे. ओवा हातावर क्रश करून घेऊ आणि हा ओवा या मिश्रणामध्ये घालूया. हा मिश्रण छान हाताने फेटून घेऊ आणि पीठ छान असं हलकं करून घेऊया, म्हणजे मेदू वडा छान आतून सॉफ्ट होतात. हे पीठ 2 ते 3 मिनिटं आपण फेटून घेऊया. इथे मला हे पीठ फेटत 2 मिनिटं झालेली आहेत. हे पीठ झाकून 5 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. तोवर नारळाची चटणी बनवून घेऊया. तर मी इथे एक नारळ घेतला आहे. नारळ फोडून घेऊया, त्याचे कापं करून घेऊया. तर इथे चटणीसाठी मी नारळाचे काप, अर्धी वाटी शेव, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे. हे सगळे साहित्य आपण मिक्सरच्या डब्यामध्ये घालूया. हे वाटून घेऊया. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर इथे आपली चटणी तयार आहे. हे काढून घेऊया. तर इथे एक बाउलमध्ये मी हे चटणी काढून घेत आहे. या चटणीवरती आपण फोडणी घालूया. त्यासाठी ते फोडणी भांड्यामध्ये मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, जिरा, कढीपत्ता, हिरवी मिरची घातली आहे आणि ही फोडणी आता चटणीवर घालूया. इथे आपली नारळाची चटणी तयार आहे. आता आपण मेदू वडा तळून घेऊया. तर आपण या मिश्रणामध्ये सोडा वगैरे काही घातलं नाही, तरी सुद्धा मेदू वडा आतून छान असे सॉफ्ट होतात. मेदू वडा बनवताना बोटं पहिले पाण्यात ओले करून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं मिश्रण हातावर घेऊन या पद्धतीने मेदू वडा तयार करून घ्यायचा आहे आणि हे तळून घ्यायचे आहेत. उडीद डाळामध्ये थोडं तांदूळ घातलं ना, तर मेदू वडा छान असे क्रिस्पी होतात आणि आतून छान असे सॉफ्ट होतात आणि हे वडे चवीला अप्रतिम होतात. नाश्त्याला रोज तेच ते पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने मेदू वडा तुम्ही नक्कीच बनवू शकता. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल वडे किती क्रिस्पी झाले आहेत. वडे तोडून पाहूया. तर पहा, आतून किती जाळीदार आणि सॉफ्ट असे तयार झाले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कसे झाले कमेंट करून नक्की कळवा. प्लीज एक लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.